ग्रामीण उदय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची विशेष बातमी। बसमधील महिलेच्या पर्समधून 10 ते 12 लाख रुपयांचे दागिने लंपास। सविस्तर वृत्त असे की युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजय देशमुख यांची पत्नी प्रीती देशमुख राहणार रैमापूर चिंचोली ही महिला अंजनगाववरून खामगाव चांदूर बाजार बसमध्ये बसली। थोड्या वेळातच महिलेच्या लक्षात आले की पर्समधील दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले आणि महिलेने आरडाओरड केला। ही बाब लक्षात आल्यावर वाहन चालक यांनी पत्रोड पोलीस स्टेशन आवारामध्ये बस दाखल केली व पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली, मात्र कोणतेही प्रवाशापाशी दागिने सापडले नाही। लगेच महिलेचे पती अजय देशमुख हे पोलीस स्टेशनला दाखल झाले। अद्यापपर्यंत घटनेची तक्रार दाखल झाली नाही। चोरट्यांनी कदाचित अंजनगाव बस डेपो मधील बसमध्ये चढत असताना पर्समधील चोरी करून दागिने लंपास करून पसार झाल्याचे बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट ग्रामीण उदय।